या ठिकाणी आम्ही जे विविध संघटना पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत, त्यामध्ये जे पत्रकार संपादक उत्तमराव खंडागळे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे बाकी प्रतिनिधी रत्न वार्ताहर मुख्य संपादक संतोषजी चव्हाण, त्याचप्रमाणे समीराजी तांबोळी आणि डिंपल साखरे आणि या बनसोडेताई व या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. तर तरी आज जी चर्चा झाली की पुढील जे खंडागळे साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे ते आम्ही विविध म्हणजे त्यांच्याकडं जे काय सामाजिक उपक्रम आहेत त्याच्यापैकी एक आता नव्यानेच आम्ही वृद्धाश्रमासाठी जागा ते आळंदी या ठिकाणी आमच्या स्वतःच्या मालकी हक्काची आळंदी देवस्थानच्या जागेच्या जवळच आमची स्वतःची जागा आहे आणि ती जागा आम्ही या चांगल्या उपक्रमासाठी वापरणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही त्यांना त्यांची जी संस्था आहे त्याला आम्ही आमच्या कुटुंबातर्फे दानरूपाने आम्ही हे देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातून समाजाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि गोरगरीब जनता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माऊलींचा पदस्पर्शाने आळंदी पावन झालेली आहे, त्याचप्रमाणे आमचं जे भगवान बुद्धांनी पण जे सांगितलेलं आहे की प्रत्येकाला दान करावं आणि दानासारखं हे म्हणजे बौद्ध धर्मामध्ये एक पुण्याचं काम जर कुठलं असेल तर ते दान आहे. त्यामुळं दान पारमितीचं आम्ही या ठिकाणी पालन करून या ठिकाणी खंडागळे साहेबांच्या ज्या संस्थेला आम्ही आर्थिक जामीन द्यायचं ठरवलेलं आहे. त्यांच्यासाठी सर्व जे काही पदाधिकारी आता नव्याने आणखी काही जोडले जातील त्या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही संस्था चालू करणार आहे. त्याच्यासाठी बाकीच्या इतर अजून नव्याने कोण जर अजून त्याला जर प्रतिसाद देत असतील आणि ज्यांना जोडणार असेल तर आम्ही त्यांना